नाशिकच्या निफाडमधल्या भाऊसाहेब नगरमध्ये बिबट्याचा वावर आहे आणि या बिबट्याचा वावर कॅमेरामध्ये चित्रित झालाय। या बिबट्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 प्रमुख रस्त्यांची मार्किंग आता पूर्ण झालेली आहे आणि महापालिकेने रस्त्यांची मोजणी करून मालमत्ताधारकांना नोटीस बजावलेल्या आहेत। तर आता नोटीसची मुदत संपल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं बुद्धिबळ विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। चीनच्या टॅन झोन पी हिच्यावर 101 चालीमध्ये मात करत दिव्यानं अंतिम फेरी गाठली आणि त्याचबरोबर दिव्यानं 2026 मध्ये होणार असलेल्या कॅन्डिडेट स्पर्धेची पात्रता सुद्धा मिळवली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये MMRDAकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे। शहरातल्या 10 प्रमुख रस्त्यांच्या मार्किंगचं काम पूर्ण झालंय। त्याचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर या रस्त्यामध्ये येणारी अतिक्रमणं काढण्यात येणार आहेत। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। दर्शन रांग टेंडर प्रक्रिया प्रकरणामध्ये व्हायरल क्लिपमुळे मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवले। देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आलेत। महाराष्ट्रातल्या राजकीय विषयांवर चर्चेची शक्यता आहे। फडणवीस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत आणि JNUतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील। त्यानंतर कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। शेतकरी कर्जमाफी, मच्छीमार, मेंढपाळ आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत आणि आज कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीनं राज्यभर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। शेतकरी संपाची हाक देणार आहेत आणि त्यामुळे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादामध्ये विनाकारण उडी घेतली आहे। मराठी माणसाला डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरलं। मराठीबाबतच्या वादग्रस्त विधानाचा जाब विचारत खासदारांनी संसद भवनामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या। महिला खासदारांची ही कृती पाहून दुबे तिथून निघून गेले। मराठी अमराठीच्या वादाचं लोण आता कॉलेजपर्यंत पसरलंय। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये एका मराठी विद्यार्थ्याला अमराठी विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली आणि विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅटिंग दरम्यान सूरज पवार आणि फैजान नाईक यांच्यामध्ये मराठी अमराठीवरून वाद झाला होता आणि त्यातून सूरज पवार हॉकी स्टिक आणि लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या शिरवाडेमध्ये चोरट्यांनी एका किराणा दुकानाचा पत्रा कापून दुकानातले 15,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं। चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या एरणगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चोरी झाली आहे। 2 LED सेटसह इतर शालेय साहित्य देखील चोरीला गेले। चोरट्यांनी शाळेतलं इतर सामानाची सुद्धा तोडफोड केली आहे। सिन्नरमध्ये तब्बल 13 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। शहरातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक सुरू होती। पोलिसांनी गुप्त माहितीवरून सापळा रचला, हा गुटखा पकडला। दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या पवई परिसरामध्ये वृद्धाला लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या भामट्यांनी डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करून वृद्धाकडून 3,70,000 रुपये उकळलेत। दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक तपास करतात। भंडाऱ्याच्या लाखनीमधल्या पिंपळगावमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून 3 व्यक्तींनी एका वृद्धाकडून 45,000ची सोन्याची अंगठी लंपास केली। या प्रकरणात लाखनी पोलिसांनी 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे। जालन्यामध्ये 5.5 लाखांची देशी आणि विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे। चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसांपासून अवैध देशी विदेशी दारू विक्री होण्याचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मुंबईतल्या खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून प्रवेश घेण्याच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झालाय। या महाविद्यालयांमध्ये 10% जागांवर EWS प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे।
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. भंडाऱ्याच्या पवनीमधल्या फनोली गावाला बस मिळाली आहे आणि या गावाला जाण्यासाठी बस नव्हती, त्यामुळे नागरिकांचा विद्यार्थ्यांना पायपीट करत दुसऱ्या गावामध्ये जावं लागत होतं. मात्र आता अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर गावामध्ये पहिल्यांदाच लाल परी दिसल्यानं गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्तानं पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आला. संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं दत्तवाडीमध्ये अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसंच विठ्ठल रुक्मिणीचा संजीव देखावा हा प्रमुख आकर्षण ठरले. पालखी मिरवणुकीची सुरुवात ही संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली. दहीहंडी झाल्यानंतर महाआरती आणि प्रसाद वाटपानं या कार्यक्रमाची सांगता झाली. मुंबईतल्या समुद्रामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यास उच्च न्यायालय परवानगी देईल असा विश्वास मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं व्यक्त केलाय. मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्याची शिफारस प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली. मंडळ आणि राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या शिफारशींवर न्यायालय निर्णय देणार आहे. भंडाऱ्याच्या मोहाडीमधल्या एकलारीमध्ये रेल्वे अंडरपासच्या बोगद्यामध्ये पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. या बोगद्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तात्काळ प्रशासनानं याची दखल घ्यावी, योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथले नागरिक करतात. धाराशिवच्या कळमधल्या संजितपूर गावामध्ये मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवली जाते. या अंगणवाडी वर्गाची खोली धोकादायक अवस्थेत आहे आणि त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. ई-पॉस मशीनच्या नेटवर्कच्या समस्येमुळे रेशन दुकानदार त्रस्त झालेत. नेटवर्क कमी असल्यानं आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण येत असल्यानं दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होता. त्यामुळे ई-पॉस मशीनचं काम नीट होत नाही. तोपर्यंत ऑफलाईन धान्य देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात येते. सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातल्या 2 गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं, वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. प्रशासनानं त्वरित उपाययोजना करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. ठाणे, मुंबई आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केला गेलाय. प्रादेशिक हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय आणि प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईच्या समुद्रात आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. शनिवारी म्हणजे 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान भरती काळामध्ये नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. नाशिकमध्ये ग्रामीण भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नांदगाव सिन्नर परिसरामध्ये मका, सोयाबीनची पिकं पाण्याअभावी करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकं जगण्यासाठी शेतकरी तुषार सिंचन पद्धतीचा वापर करतात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव हा ओव्हरफ्लो झाला. सध्या 7ही तलावांमध्ये 86% पाणीसाठा आहे. सध्या दमदार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. दरम्यान पवई तलाव आणि मोडक साठे सुद्धा आता ओव्हरफ्लो झाले. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संकटात सापडलाय. कारण आखाती देशामध्ये होणारी कांद्याची निर्यात 40% कमी झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून कांदा निर्यात धोरण सातत्यानं बदलत चाललंय आणि याचा फटका कांदा निर्यातीला बसलाय. JNPA बंदरामधून आखातातल्या सौदी अरेबिया, दुबई, कतारसह श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरमध्ये केवळ निर्यात ही 1000 कंटेनर्सचीच होतीये. मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरल्याचं समोर आलेलं आहे. 2024 मध्ये लोकलमधून 2282 जणांचा मृत्यू झालाय. रेल्वे रूळ ओलांडताना
पोलला धडक लागून चालत्या गाडीमधून पडून प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या जागेमध्ये पडल्यानं आणि इतर कारणांमुळे या नागरिकांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या येवल्यातल्या विंचूर चौफुली परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह उद्या रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। विंचूर चौफुली परिसरातल्या व्यापारी संकुलातल्या गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा, ई लिलाव पद्धत रद्द करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे।